मुरुड जंजिरा किल्ला पाहण्याकरता जात असाल तर आता तुमचा सागरी प्रवास हा झाल्यानंतर तुम्ही सुरक्षितपणे किल्ल्यावर पोहोचाल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। अद्ययावत सुसज्ज अशी जेटी या ठिकाणी उभारण्यात आली आहे। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। आता आमचं महायुतीचं सरकार कुठल्या कशा गतिमान पद्धतीने काम करतं ह्याचं उत्तम उदाहरण हा प्रकल्प आहे। 111 कोटीचा हा प्रकल्प आणि त्याच्या अंतर्गत जे काही प्रवाशांचा जो काही गैरसोय होत होते ते दूर करण्याचं काम आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खात्याच्या माध्यमातून केलेलं आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे ते बाहेरगावी जाऊ नका आणि देश अंतर्गत पर्यटनाला वाव द्या, प्राधान्य द्या, त्याला चालना देणारा हा प्रकल्प निश्चित पद्धतीने ठरेल। जंजिरा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी या पर्यटकांना प्रचंड प्रमाणात गैरसोय होत होती। अशा वेळेला या विभागाने अतिशय उत्तम पद्धतीने जवळपास 120 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक पद्धतीची जेटी उभारली। त्यामध्ये सुरुवातीला आम्हाला पुढाकार जरूर त्यावेळेला घेता आला, पण गेल्या 2 वर्षामध्ये नितीनजींच्या नेतृत्वाखाली आपल्या कोकणामध्ये अशापैकीच्या प्रवासी जेटीचं बांधकाम सागरमाला योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती करत पर्यटकांना आकर्षित करण्याचं एक चांगली योजना धोरण त्या ठिकाणी केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।